शहरातील मतदान केंद्र 6 वरील मशीनमध्ये बिघाड झालेला होता। बॅलेट युनिटमधील बटन हे दाबलं गेलं नसल्यामुळे युनिट हे बदलण्यात आलेलं आहे। तर आता या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया ही सुरळीत सुरू झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे। काही वेळापूर्वी या मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रिया ही बंद पडलेली होती। तांत्रिक बिघाडामुळे या ईव्हीएम मशीनमध्ये बटन हे दाबलं जात नव्हतं, परंतु आता हे मशीन बदलण्यात आलेलं आहे आणि मतदान प्रक्रिया ही पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाली आहे। हिंगोलीमधला हा संपूर्ण प्रकार होता। काही वेळापासून हे मतदान बंद होतं। मतदान केंद्र 6 वरील मशीनमध्ये काहीसा बिघाड झालेला होता, परंतु बॅलेट युनिट आता बदलण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा या मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रिया ही सुरू झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। तर बॅलेट युनिटमधील जे बटन आहे ते दाबलं जात नसल्याचा आरोप इथल्या स्थानिकांनी या मतदारांनी केलेला होता आणि त्यानंतर नेमकं काय बिघाड झालेला आहे याची चाचपणी केल्यानंतर हे युनिट बदलण्यात आलं आणि आता मतदानाची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरळीत झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।